अंमली पदार्थाच्या वाढत्या विळख्यापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी ठाणे जिल्हा ग्रामीण पोलिसांकडून ड्रग फ्री कॅम्पस अभियान राबविण्यात येत आहे। शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती करून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासोबतच सुरक्षित आणि निरोगी भविष्याचा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे। अंमली पदार्थांचा नकार, जीवनाला स्वीकार हा संदेश घेऊन ठाणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी ड्रग फ्री कॅम्पस अभियानाला सुरुवात केली आहे। अंमली पदार्थाचे सेवन विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या शिक्षणावर, कुटुंबावर आणि भवितव्यावर गंभीर परिणाम करू शकते। त्यामुळे तरुण पिढीला या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती करणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि अंमली पदार्थांविरोधात सजगता निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे। ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नागरगोंजे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या शरीरावर होणारे परिणाम, व्यसनाचे धोके आणि त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे। विद्यार्थ्यांनी स्वतः अंमली पदार्थांपासून दूर राहावे आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही त्यापासून दूर ठेवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। शाळा महाविद्यालयांचा परिसर ड्रग फ्री आणि सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। अंमली पदार्थाच्या विरोधातील या जनजागृती अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होऊन एक सुरक्षित समाज आणि एक निरोगी भविष्य घडवण्यास निश्चित मदत होणार आहे। अंमली पदार्थांना वेळीच आळा घालून तरुणाईचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांचे ड्रग फ्री कॅम्पस अभियान महत्त्वपूर्ण ठरत आहे। अंमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती किंवा तक्रार असल्यास ठाणे जिल्हा ग्रामीण नियंत्रण कक्षाच्या 8657936940 या क्रमांकावर, तर आपत्कालीन मदतीसाठी 112 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। सदर कार्यक्रम हे आसनगाव येथील जोंधळे कॉलेजच्या सभागृहात पार पडला। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित माननीय स्पीकर तसेच एसडीपीओ प्रोबेशनरी वाईस आणि समोर उपस्थित असणारे सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, प्रभारी अधिकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आपण जे केंद्र सरकारने नक्षलमुक्त भारत व महाराष्ट्र शासनाने नक्षलमुक्त महाराष्ट्र अभियान राबवलेले आहे, त्याच्या अंतर्गत ड्रग्ज फ्री कॅम्पस हे अभियान आपण आज सुरू करत आहोत माननीय एसपी सरांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली। त्यात मी आपल्याला काही बेसिक माहिती देऊ इच्छितो। त्यामध्ये बऱ्याच लोकांना ड्रग्ज म्हणजे काय हे माहीत नसतं। त्यामध्ये आपल्याला असं वाटतं की फक्त ड्रग्ज म्हणजे पावडर किंवा इंजेक्शनच्या माध्यमातून जे घेतलं जातं ते, तर ते तसं नसून ड्रग्जची सुरुवात ही व्हाईटनर, पेट्रोल, आयोडेक्स ह्यापासून तंबाखू, खर्रा, गुटखा, दारू आणि त्याचा शेवट जातो तो चरस, गांजा, एमडी, हेरोईन इथपर्यंत। म्हणजे ज्यावेळेस आपली ड्रग्ज घेण्याची सुरुवात विद्यार्थ्यांची किंवा कुठल्याही व्यक्तीची होते त्यावेळेस त्याला माहीत नसतं की त्याचा एंड कुठपर्यंत जाणार आहे। तर आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यापासूनच, ज्याला गेटवे प्रोडक्ट्स म्हटलं जातं, म्हणजे प्रवेशद्वार, ड्रग्जचं प्रवेशद्वार कुठून आहे तर गुटखा, तंबाखू, दारू इथून सुरुवात झालेलं हे गेटवे प्रोडक्ट्स आहे। तिथूनच आपल्याला ड्रग्जला पहिल्यांदा कंट्रोल करावं लागेल। ड्रग्ज हा फक्त एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीवर तो परिणाम करत नाही, तो पूर्ण कुटुंबावर, पूर्ण त्या समाजावर त्याचा परिणाम करतो। त्या व्यक्तीवर तर त्याचा परिणाम होणारच आहे, जो व्यक्ती आहे त्याच्या शरीरावर परिणाम होणार आहे, फुफ्फुसाचा कर्करोग आहे, तोंडाचा कर्करोग आहे, यकृत निकामी होतात, त्याच्या मनावर परिणाम होतो, कॉन्फिडन्स डाऊन होतो, आत्मविश्वास राहत नाही, त्याच्या शैक्षणिक कामकाजावर परिणाम होतो, मेमरी लॉस होतो। म्हणजे पहिल्या बेंचवर बसणारा विद्यार्थी कधी लास्टच्या बेंचवर जातो, कधी ड्रॉपआउट होतो, कधी त्याचं शिक्षण संपतं हे सुद्धा कळत नाही। हे उदाहरण आपण बघतो। तर ड्रग्सच्या रिलेटेड आपल्याला काम करत असताना बेसिक गोष्टीपासून आपल्याला काम करावं लागेल। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे गोष्ट आपली आहे ती म्हणजे कॅम्पस, आपलं कॅम्पस ड्रग्ज फ्री ठेवणं। त्याच्यामध्ये माझी जे आपले मुख्याध्यापक किंवा प्राचार्य जे आहेत, शिक्षक आहेत, त्यांना एक विनंती किंवा एक सूचना राहील
की आपल्या कॅम्पसमध्ये आपण ड्रग्स फ्री कमिटी स्थापन करावी, ज्यामध्ये आपले सर्व शिक्षक असतील, काही विद्यार्थी प्रतिनिधी असतील, त्या माध्यमातून आपला पूर्ण कॅम्पस कसा ड्रग्स फ्री राहू शकतो त्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये करू शकता कमिटीच्या माध्यमातून. काही जनजागृतीपर कार्यक्रम असतील त्यामध्ये पोलीस विभागाला पण बोलवा, पोलीस विभागाचे प्रतिनिधी त्यामध्ये येतील, अधिकारी येतील, त्यामध्ये वेगवेगळे आपल्याला कायद्याशी रिलेटेड मार्गदर्शन करतील, ड्रग्सच्या रिलेटेड मार्गदर्शन करतील. तसेच आपला जो पूर्ण कॅम्पस आहे त्याच्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, एंट्री एक्झिट कॉरिडॉर्स त्यामध्ये कव्हर करणे. त्यानंतर आपल्याला माहित असेल की कॉलेजच्या किंवा शाळेच्या 100 मीटर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा पान गुटखा अशी विक्री करता येत नाही. तर त्या कमिटीच्या माध्यमातून आपण संबंधित पोलीस स्टेशनला पण ती माहिती द्या, आपण त्यामध्ये ती कारवाई करू शकतो. तसेच कुठलाही विद्यार्थ्याचं वर्तन जर बदलत असेल तर ते कॉलेजच्या शिक्षकाला तर माहितच असतं किंवा हा विद्यार्थी आधी एवढा हुशार होता, आता अभ्यासात थोडा मागे राहिलाय, गैरहजर राहतोय, त्याचं बिहेवियर चेंज झालंय, तर त्या विद्यार्थ्याला एक विक्टिम म्हणून किंवा एक आरोपी म्हणून आपण आरोपी म्हणून बघू नका, त्याला एक आजारी पेशंट म्हणून बघा, ज्याचा उपचार होऊ शकतो. त्यानंतर माझं इतर जे उपस्थित विद्यार्थी आहेत त्यांना हे सांगणं राहील की आपण फक्त 2 गोष्टी पाळा. एक तर तरुण विद्यार्थी किंवा जे तरुण आहेत ते ड्रग्सकडे वळतात कसे, तर 2 गोष्टी आहेत त्यासाठी. एक तर आपली असते क्युरिओसिटी, किंवा हे नवीन प्रकार काय आहे तर आपण ट्राय करून बघू, काहीतरी कूल राहू, काहीतरी नवीन काहीतरी आयुष्यामध्ये ट्राय करून बघू. ह्या क्युरिओसिटीच्या माध्यमातून विद्यार्थी ड्रग्स घेण्याला सुरुवात करतात. आणि दुसरी गोष्ट असते फोमो, ही जी नवीन संकल्पना आपण ऐकतो की फिअर ऑफ मिसिंग आउट, किंवा हे काही जण घेत आहेत मग मलाच मिळत नाहीये, मलाच आयुष्यात एन्जॉय करता येत नाहीये, चिल राहता येत नाही. तर त्या फोमोच्या माध्यमातून तुम्ही ह्या ड्रग्सकडे वळू नका, नाही म्हणायला शिका. कुणीही आपल्याला ड्रग्सचं जर हे करत असेल की पहिल्यांदा ट्राय करून बघ, काय नसतं, पहिल्यांदा आपल्याला फुकटच मिळणार. तर पहिल्यांदा आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे. कुठल्याही माध्यमातून ड्रग असेल तर ते कृपया घेऊ नका. त्याबद्दलची आपल्याला काही माहिती मिळत असेल किंवा कॅम्पसमध्ये कुठल्याही शाळेच्या परिसरामध्ये काही ड्रग्सची विक्री होत असेल तर ती आपण माहिती कृपया पोलिसांना द्या, किंवा आपण डायल 112च्या माध्यमातून पण ती माहिती देऊ शकतो. या ठिकाणी मी एवढंच सांगतो की ड्रग फ्री कॅम्पसच्या माध्यमातून आपण नशामुक्त ठाणे करू शकतो आणि नशामुक्त महाराष्ट्र आणि नशामुक्त भारत यासाठी एक भरीव योगदान देऊ शकतो. सर्व मी मुख्याध्यापक प्राचार्यांना विनंती करतो की आपण या अभियानाच्या माध्यमातून आपलं कॅम्पस ड्रग फ्री ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या आणि सर्व विद्यार्थ्यांनी मग पण त्यामध्ये सहभाग नोंदवावा. एवढं बोलतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.